चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपलं आपल्या रेकी लेवलच्या सेकंड डे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर कसे आहात सगळे? आय होप सगळे एकदम मस्त असाल, स्वस्त मस्त जबरदस्त. कालचा मला वाटतं बऱ्याचशा लोकांवर प्रभाव पडलेला दिसतो. आज एवढी अटेंडन्स आहे म्हणजे काहीतरी खरंच लाईफमध्ये सेकंड चान्स घ्यायचा विचार केलेला दिसतोय. ओके, व्हेरी नाईस. आता सर्वात अगोदर सॉरी सकाळची बॅच झाली नाही, बिकॉज पॉवर कट आउट झाला होता. आणि अशा गोष्टी होत राहतात, त्या आपल्या हातात नाही. ओके, तर मॉर्निंग बॅचच्या स्टुडंटचं पण स्वागत आहे. आता आपल्याला एका शेतकऱ्यासारखा विचार करायचा आहे. शेतकरी काय करतो? जे पीक घ्यायचं आहे त्याचंच बीज पेरतो की नाही? भात पिकवायचा आहे, गव्हाचं बीज घेणार आहे का? नाही. आपल्याला क्लासमध्ये काय करायचं आहे? समाधानाचं, शांतीचं, समृद्धीचं बीज पेरायचं आहे. तरी तुमचे व्हिडिओ बंद असणार, मग कसं बीज पेरणार आपण? चला, कुणाचे व्हिडिओ बंद आहे मग? माझ्यात थोडीशी एनर्जी येते, मला मोटिवेशन भेटतं. ओके, थँक्यू सो मच अनिता मॅम, थँक्यू अपूर्वा मॅम, थँक्यू शमिका मॅम. कसं असतं मग? आपलं लक्ष असतं म्हणजे आपली, मी सांगतो ना तुम्हाला की आपली फिजिओलॉजी सायकोलॉजीवर इफेक्ट करते. ओके, जसं तुम्ही असणार तसं आता तुम्हाला ज्ञान घ्यायचं असेल तर स्ट्रेट बसायचं, क्राऊन चक्र ओपन ठेवायचं आणि आपलं पटकन रिसेप्टिव्ह मोडमध्ये येऊन जातो. पण जर आपण मल्टीटास्किंग केली, झोपून बघितलं तर तेवढं आत्मसात होत नाही. आता चला, थोडंसं मला फक्त चॅट, मी काल सांगितलं नाही, थोडंसं ऍक्टिव्ह करतो तुम्हाला, म्हणजे मला पण नाही तर नुसतं येऊन शिकवायचं. मी जे सिलेबस वाचला त्याला काही मिनिंग नाही. ओके, थोडीशी मजा पण करू. चला, मला फक्त चॅट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठून आहे, तुमच्या सिटीचं नाव तरी सांगा, मला एक आयडिया तरी येईल लोक कुठून कुठून आहे. ओके, चला, कुणी आहे का सांगा मला. मुंबई, नाशिक. ओके, मुंबई मुंबई. ओके, मी नाशिकचा आहे. ओके, बाय द वे. ओके, आणि मुंबईचे जास्त आहे त्यावेळेस. पुणे, हिंगोली, व्हेरी गुड. पुणे, कोल्हापूर, मुंबई, विरार, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला, मुंबईचे जास्त आहे त्यावेळेस. ओके, वर्धा, पुणे, पालघर. ओके, कल्याण. ओके, सातारा. ओ माय गॉड. चला, ठीक आहे, थँक्यू सो मच. म्हणजे थोडंसं तुम्हाला ऍक्टिव्ह करायला विचारलं, मला पण एक आयडिया आहे. तर बऱ्याचशा महाराष्ट्रातली लोक आहेत. ओके, आता काय करतो, आज आहे ना आपल्याला काय करायचं आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. शेवटी आहे, मी शिकवल्यानंतर तुमचं मेडिटेशन घेणार आहे. ओके, चालेल. सगळं झाल्यानंतर पास्ट लाईफ मेडिटेशन घेईल, पण सध्या ज्यांचे व्हिडिओ बंद आहे मला त्याचा मूड एनहान्स करायचा आहे. आता तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी केली, रेकीचं तर नाहीये पण एक ऍक्टिव्हिटी करतो. ओके, चला. आता हे बघा, आपल्या लाईफमध्ये काही ना काही टेन्शन असतील. सध्या तर खूप दुःखीच असणार. ओके, इथे दुःखी लोकच येतात ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, सुखी माणूस इथे येत नाही. ओके, तर मी छोटंसं तुमचं ना हिलिंग येईल. ओके, NLP ची टेक्निक असते. सध्या तुम्हाला शरीरावर काही प्रॉब्लेम असेल, आपण इमॅजिनेशन करून ते दुःख दूर करायचा प्रयत्न करू. तर जर व्हिडिओ ऑन केला तर खूप छान होईल. तुम्ही व्हिडिओ ऑन करा. 10 मिनिट लागणार, 5 मिनिट लागणार आहे, नंतर आपण सिलेबस शिकवायला घेऊ. नाहीतर नुसतं मी वाचून तुम्हाला PPT वाचून दाखवली, बोलतील काय सर रट्टा मारतायत की काय, असं नको व्हायला. ओके, चला, व्हिडिओ ऑन करा. मी सांगल त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. ओके, चालेल, चालेल. एक जस्ट तुमचं मूड हे एनहॅन्स करायला, की काही ऊर्जा असतील, थोडंसं फ्रेश व्हायचं आपल्याला. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता बरेचसे लोक रेडी आहेत अजून पण. ओके, ओके, चला, थँक्यू. अजून होत आहेत व्हिडिओ. ओके, थांबा, अजून आपण 30 एक सेकंड थांबू, कदाचित अजून व्हिडिओ ऑन होतील. पण खूप सुंदर अनुभव असणार आहे. दुसऱ्यांचे व्हिडिओ ऑन होऊपर्यंत आता तुम्ही जितके लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत, काय करायचंय, सध्याचा आयुष्यातला सगळ्यात मोठा पेन आठवायचा आहे. शरीरावरचं ज्याला दुखणं असेल, शरीरावरचं दुखणंच आठवायचं आहे. जर शरीराने हेल्दी असेल, त्याला इमोशन लेवलवर काही प्रॉब्लेम असेल, त्याने ते इमोशनली दुखवलं असेल तर त्या इमोशनला इमॅजिन करायचं. आपण त्याला आज दूर करणारे 5-10 मिनिटची टेक्निक आहे. ओके, रेकीचं नाही पण तुम्हाला थोडंसं ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी करतो. ओके, चला, पण फरक खूप छान पडतो. ओके, आणि माझा व्हिडिओ बंद असेल आणि सरेंडर होऊन माझ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहे. ओके, चला, फक्त सरेंडर व्हायचं की काय सांगतात, फक्त माझ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. ओके, चला, आता मी माझा व्हिडिओ बंद करतो, तुमचा ऑन असेल. ओके, चला, सर्वांनी डोळे बंद करायचे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे.
दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. बस. आता काय करायचंय आपल्याला? इमॅजिन करायचंय आपल्या लाईफचं सध्याचं सर्वात मोठं सफरिंग, सध्याचं जे तुम्हाला दुःख आहे किंवा शरीरात कुठे दुखणे आहे त्या दुखण्याला इमॅजिन करायचे आहे. आणि हे जे दुखणं असतं ते आपल्या माइंडमध्ये येऊन शरीरावर कुठेतरी ते स्टेबल झालेलं असतं. ओके. आता जी सफरिंग असेल तिला आता तुम्ही इमॅजिन करायचं आहे की ती सफरिंग शरीरामध्ये कुठे आहे. तुमच्या डोक्यामध्ये आहे, खांद्यामध्ये तो पेन जाणवतोय, तो पेन छातीत जाणवतोय, पोटात जाणवतोय, पायात जाणवतोय. जस्ट इमॅजिन करा. ओके. ओके. आता त्या पेनला इमॅजिन करताना थोडंसं तुम्हाला अजून लक्ष देऊन बघा. जर तुम्हाला त्याला रंग द्यायचा असेल तर तो कुठला रंग असेल? इमॅजिन करा तो पेन, ते सफरिंग कुठल्या कलरचं आहे? कदाचित लाल असेल, नारंगी असेल, काळं असेल, काही असेल. आता तुम्हाला त्या पेनचं, त्या सफरिंगचा आकार बघायचा आहे. कसा आहे तो आकार? गोल आहे, त्रिकोणी आहे, धूरसर आहे, कसा आहे आपल्याला बघायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा तो पेन आहे, ते सफरिंग आहे, ते तिथे स्थिर आहे की अस्थिर आहे? ओके. बघा ती संवेदना असेल, ते सफरिंग असेल, ते फिलिंग करून बघा. तुम्हाला गरम जाणवतोय की थंड जाणवतोय? जर तुम्ही या सफरिंगला, या पेनला जर चव टेस्ट घेतली याची, तर ती टेस्ट कशी जाणवते? कडू आहे, आंबट आहे, काहीतरी इमॅजिन करायचंय. काहीतरी असतेच आपल्या शरीर लेवलवर. ओके. ठीक आहे. आता जेही काही तिथे आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? इमॅजिन करायचंय. काय इमॅजिन करायचंय? इमॅजिन करा ब्रह्मांडातून एक पॉवरफुल व्हॅक्यूम क्लीनर खाली आला आहे. ब्रह्मांडातून एक पॉवरफुल व्हॅक्यूम क्लीनर आलेला आहे आणि ते तुमच्या डोक्याच्या वरती फिट केलेलं आहे. आणि बघा ते व्हॅक्यूम क्लीनर तुमचे सर्व सफरिंग, सर्व पेन शोषून घेत आहे, सर्व काही व्हॅक्यूम करून घेत आहे. तो रंग, ती चव, तो आकार, सर्व काही तुमच्या मस्तिष्कात असेल तिथून सक्शन करत आहे. खांद्यावर पेन असेल तिथून काढत आहे, छातीत असेल तिथून काढत आहे. तुमचा सर्व पेन, सर्व सफरिंग ही व्हॅक्यूम क्लीनर पूर्णपणे खेचून घेत आहे, पूर्णपणे खेचून घेत आहे, पूर्णपणे खेचून घेत आहे. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, पूर्णपणे खेचून घेत आहे, पूर्णपणे खेचून घेत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. कल्पना करायची आहे की आपलं सर्व पेन, सर्व सफरिंग हे व्हॅक्यूम क्लीनर इथून ब्रह्मांडात घेऊन जात आहे. आणि कल्पना करायची ते व्हॅक्यूम क्लीनर ज्या गतीने आलं होतं त्याच गतीने ब्रह्मांडात गेलेलं आहे आणि तुमची सर्व सफरिंग, सर्व पेन घेऊन गेलेलं आहे. ओके. सर्व पेन, सर्व सफरिंग घेऊन गेलं आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि आता कल्पना करा, आता कल्पना करायची आहे की एक दिव्य प्रकाश, एक दिव्य सोनेरी प्रकाश तुमच्या मस्तिष्कामधून हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. तुमचं संपूर्ण डोकं, मानेचा भाग, चेहऱ्याचा भाग, तुमचे खांदे, दोन्ही हात, छातीचा भाग, अजून खाली तो दिव्य सोनेरी प्रकाश तुम्हाला हिलिंग करत आहे. ही हिलिंग ऊर्जा आहे, पूर्णपणे हील करणारी ऊर्जा आहे. हिलिंग ऊर्जा आता खाली तुमच्या पोटापासून खाली, सर्व खाली
तुमचा खालचा भाग, दोघी पाय, मांडी, सर्व शरीर आणि संपूर्ण ओरा व्याप्त करत आणि संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग तुम्हाला प्राप्त होत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. चला, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दोन्ही हात रब करायचे तुम्हाला आता. डोळे उघडून घ्या आणि परमेश्वराचे आभार मानायचे. ओके, चला ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. ओके, चला ठीक आहे. आता सगळे ऍक्टिव्ह झाले. थँक्यू सो मच. आता मी पुढचं शिकू शकतो. ओके, कसं वाटलं? थोडंसं काही जाणवलं? कुणाला काही सांगायचं आहे? हँड रेज करा काही असेल तर. ओके, ओके मॅडम, ठीक आहे. चालेल. कुणाला काही बोलायचं असेल तर डिजिटल हँड रेज करा, नाहीतर आपण मग पुढे जाऊया. ओके, कारण मला सर्व स्क्रीनवर एक संगती दिसत नाही, बरेच लोक असतात. ओके, ओके चला. तर आता आज आपण काय शिकणार आहे? आपण शिकणार आहे रेकी. ओके, आता मी जी टेक्निक घेतली ती रेकीशी रिलेटेड नाही आहे. याला NLP बोलतात. कुठलंही सफरिंग असेल 4-5 सेशन मध्ये खूप चांगलं ते निघून जातं. ओके, चला. कुणाला काही मला कमेंट मध्ये सांगा बरं, किती किती पर्सेंट रिलॅक्स वाटलं? लेट मी चेक बरं. ओके, फिलिंग बेटर. रेखा मॅम व्हेरी गुड. साक्षी मॅम ओके, 20%. ओके, अमोल सर. चला, असे 4-5 जरी सेशन घेतले तर लिटरली कुठलंही असो, ट्रॉमा असो, कुठलंही असो, फोबिया असो, जातं त्याने 100%. ओके, अपूर्वा मॅम थँक्यू. स्वाती मॅम, स्मिता मॅम. ओके, चला. आपला तो विषय नाहीये, फक्त तुम्हाला ऍक्टिव्ह करायला मी ते घेतलं. ओके, याच्यासाठी आपला वेगळा सब्जेक्ट असतो. आता आपल्याला आज आपण काय शिकणार आहे? ओके, थँक्यू सो मच शुभांगी मॅम. आता आज आपण काय शिकणार आहे? फक्त आपल्याला तर रेकी सब्जेक्ट घेतलाय तर वरच्यावर आपण रेकीचा इतिहास समजून घेऊ. कुठून आली रेकी, म्हणजे काय, शक्तिपात काय असतो, कारण उद्या शक्तिपात आहे. ओके, आणि मग तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. ओके, आलं लक्षात? तर फक्त वरच्यावर समजून घ्या. काय होईल कधी कधी, आता हिस्ट्री सब्जेक्ट कुणाला बोरिंग वाटतो तर तेवढंच लक्ष घ्या. मी शेवटी तुम्हाला त्याच्या नोट्स शेवटच्या दिवशी पाठवणार आहे. पण तरी वरच्यावर सांगायचं माझं कर्तव्य की आपण रेकी शिकतोय तर काय आहे, कुठून आली, फक्त बेसिक शिकायचंय. ओके, चला आपण आता थोडस रेकीकडे वळूया. ओके, जस्ट 1 मिनिट. माझी PPT कुठे गेली? 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट द्या, PPT घेऊ द्या मला. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट. रिया, दरवाजा बघ ग. 1 मिनिट थांबा. चला, सॉरी सो मच. थोडं डिस्टर्बन्स आला होता. नाही, एमटी असू दे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, रेकी म्हणजे काय तर लक्षात घ्या. रेकी हा शब्द 2 वर्ड पासून आला आहे. ओके, स्क्रीन शेअर झाली ना, काही प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज मध्ये सांगा, आवाज येत नसेल किंवा स्क्रीन शेअर झाली नसेल तर. ओके, ओके चला ठीक आहे. तर आता रेकी काय असतं? रेकी हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती, म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स. ओके, तर रेकी काय आहे? कुठलाही धर्म नाही, पंथ नाही,
कुठलाही तंत्र मंत्र बरोबर याचा संबंध नाही. ओके. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. आणि रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. मला बरेचसे कमेंट आले, सर माझं वय 70 आहे, मी करू शकते का? एकाचं आलं की माझं वय अजून 18 मी करू शकतो का? याला वयाचं काहीही बंधन नाही. ओके. आणि एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला आहे. शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. उद्या तुम्ही माझ्याकडून घेतला, परत कुठेही जायची गरज नाहीये. ओके. तर एकदा शिकले की तुम्हाला ते आयुष्यभर तुमच्या बरोबर राहणार आहे या ऊर्जा. ओके. तुम्हाला कळेल किती पॉवरफुल आहे. उद्या तुम्हाला मी पाणी चार्ज करायचं शिकवेल तेव्हा. तर एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाहीये. त्यामुळे अत्यंत सरळ प्राकृतिक उपचार पद्धत आहे. ओके. रेकी काय करते? शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. ओके. आपली इम्युन सिस्टीम चांगली डेव्हलप होते. रेकी मेंदूच्या अल्फा आणि थीटा तरंग लहरीवर प्रभाव करते. आता अल्फा लेवल काय असतं? अल्फा लेवलमध्ये जाऊन आपण त्या अवस्थेत जाऊन आपण सबकॉन्शियस माइंड आपला ऍक्टिव्हेट होतो आणि आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी सुद्धा त्याचा यूज करू शकतो. ओके. तर संशोधनानुसार रेकी स्ट्रेस कमी करते, तणाव कमी करते आणि रेकी ऊर्जा आपल्या ओराला सुद्धा क्लीन करते. उद्या मी तुम्हाला ओराबद्दल शिकवणार आहे. ओके. तर मी काल सांगितलं रे की कुणी शिकायला पाहिजे? ज्यांना सतत चिंता, भीती, मानसिक तणाव असतो, जे स्वतःला विसरले आहेत, ज्यांचं सतत आरोग्य बिघडतं, वारंवार नकारात्मक लोक ओढून घेतात जीवनामध्ये, नकारात्मक परिस्थिती, एक्सेट्रा एक्सेट्रा, जसं काल मी तुम्हाला सांगितलंय. ओके. आता रेकीचा इतिहास, रेकी कुठून आली? ओके. तर आता आपण जो शिकतो आहे, ह्या रेकीला काय बोलतात? ह्या रेकीला बोलतात उसूई रेकी. आणि यांचे इन्व्हेंटर आहे हे डॉक्टर मिकाऊ उसूई. मिकाऊ उसूई पासून ही रेकी आली. जपानचे आर्मी नेव्हल ऑफिसर होते चिजारू हयाशी, हे सेकंड ग्रँड मास्टर होते. आणि नंतरून आली हवायो टकाटाकडून. ओके. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी नोट पाठवेल, पण थोडंसं समजून घ्या. ओके. काय असतं? तर ते डॉक्टर मिकाऊ उसूई जी होते, हे एक प्राध्यापक होते. ओके. आणि काय होते ते तर एक दिवस काय झालं, त्यांचा खूप इतिहास आहे, मी तुम्हाला नोट्समध्ये सगळं लिहिलेलं आहे. की एक दिवस त्यांचे ते शिष्य होते, त्यांना विचारलं स्टुडंट्सनी की बिना, जसं प्राचीन काळामध्ये जीसस क्राइस्ट बुद्धाचं वगैरे करायचे, की कुणाला हात स्पर्श न करता उपचार करायचे, असं शक्य आहे का? तर त्यांना ते खूप जाणवलं की असं असू शकतं का? मग त्यांनी त्याचा परत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मग ते सुरुवातीला त्यांनी जपानमध्ये शोधलं याचं उत्तर, बरेच धार्मिक ग्रंथ वाचले, उत्तर भेटलं नाही. सेकंड मग ते अ, इकडे इंडियामध्ये आले. इंडियामध्ये त्यांना याचं उत्तर लोटस सूत्रामध्ये सापडलं, पण एवढं डेव्हलप नाही, एवढं समजलं नाही त्यांना. मग ते परत जपानला गेले आणि त्यांच्या गुरुकडे गेले. तर गुरु बोलले, काही प्रश्न असतील तर त्याचं एकच सोल्युशन आहे, तू जाऊन ध्यानाला बस. आणि ते जाऊन तिकडे जपानला माउंट कुरामा नावाचा पर्वत आहे, तिथे त्यांनी अ, न खाता पिता तपश्चर्या केली, ध्यान केलं. आणि 21व्या दिवशी त्यांना ते सिम्बॉल्स दिसायला लागले. म्हणजे इनलाइटनमेंट भेटली, ज्याला आपण बोलतो की साक्षात्कार झाला, असं त्यांच्या बरोबर झालं. ओके. तर त्यांची खूप सुंदर स्टोरी आहे, त्या पुस्तकामध्ये आहे. तर ते कसं डेव्हलप होत गेले. ओके. नंतर त्यांनी जपानमध्ये रेकीचं क्लिनिक टाकलं आणि बऱ्याचशा लोकांना रिपेअर केलं. ओके. म्हणजे हील केलं. आणि नंतरून हे जपानचे नेव्हल ऑफिसर आहेत शुजिरो हयाशी, हे त्यांच्याकडे एक दिवस गेले आणि हे त्यांचे प्रथम शिष्य होते. ओके. यांनी त्यांना शक्तिपात दिला, अटोनमेंट दिला. आणि हे खूप खूप मोठे ऑफिसर होते. यांनी तीच त्यांचं जे क्लिनिक वगैरे होतं ते यांनी पुढे चालवलं. आणि इथून पुढे नंतरून काय झालं, हे त्यांचे सेकंड ग्रँड मास्टर होते. आणि त्याच्यानंतरून सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे आहे डॉक्टर हवायो टकाटा. आता ह्या ज्या होत्या, ह्या अमेरिकेत राहत होत्या, यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि यांना काही ऑपरेशन करून घ्यायचं नव्हतं. हे काय बोलल्या की मी नैसर्गिक उपचारच काहीतरी करेल. आणि त्यांनी ऐकलं की जपानमध्ये असे असे डॉक्टर मिका उसुई आहेत, शिजिरो हॅश आहेत, ते रेकी करतात आणि कुणाला काही स्पर्श न करता हिलिंग करण्याची ॲबिलिटी आहे. मग त्या तिथे गेल्या आणि खरंच त्यांचा कॅन्सर बरा झाला. ओके. आणि त्यांना ते खूप छान वाटलं. आणि मग यांनी काय केलं, यांनी परत ला आल्या. आणि तिथून त्यांनी बऱ्याच देशाच्या लोकांना रेकी शिकवली, ग्रँड मास्टर केलं. आणि इथूनच काय झालं, ही रेकी पूर्ण वर्ल्ड वाईड पसरली, असा याचा बेसिक इतिहास आहे. ओके.
तर असा त्याचा इतिहास आहे, तुम्हाला पुढे लक्षात असलं पाहिजे. आता याच्यानंतर काय झालेलं तुम्हाला सांगतो, एक स्टोरी आहे. आता कसं झालेलं एकदा, हे जे डॉक्टर मिकाउसी होते, तर त्याचे प्रत्येकाचे काही रूल्स असतात. ओके, तर त्यांचा एक रूल होता की, म्हणजे त्यांनी अगोदर क्लिनिक टाकलं आणि खूप लोकांची सेवा करायची, खूप हिलिंग करायचे. पण लोक काय करायचे, बरे झाल्यानंतर काही दिवसांनी परत जसेच्या तसेच वागायचे. त्यांना खूप वाईट वाटायचं. ते फ्रीमध्ये शिकवायचे आणि लोक त्याची कदर करायचे नाही. आणि मग त्यानंतर त्यांनी काही नियम बनवला की रेकी कुणालाही फ्री द्यायची नाही. तर रेकीमध्ये असा नियम आहे. ओके, आलं लक्षात? तर मी आता रेकी का फ्री शिकवतो? तुम्ही बोलले रेकीचा नियम आहे तर सर शिकवतात. सर कसं फ्री शिकवतात? तर खरंच मी पैसे वगैरे तसं काही घेणार नाही तुमच्याकडून. पण का, याचं कारण काय तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला परत एक स्टोरी सांगतो. जशी काल स्टोरी सांगितली ना, आज पण एक स्टोरी सांगतो. ओके, ती बाळांची आईची सांगितली ना, गर्भातली, तशी स्टोरीने मजा येते थोडंसं ऐकायला. माइंड डायव्हर्ट होतं, नाहीतर सारखं सिलेबस वाचायला फायदा नाही. ओके, चला हे बघा. एक छोटा मुलगा असतो. अ, तर म्हणजे तो जस्ट 7-8 वर्षाचा असतो आणि त्याचा वाढदिवस असतो. तर त्याने कधी खीर नसती खाल्लेली. ओके, तर एक दिवस त्याची आई काय करते, खूप प्रेमाने खीर बनवते. बोलते, आज याला मी खीर बनवून देणार. याने कधी खाल्ली नाही, आज याचा वाढदिवस आहे. त्याच्यामध्ये सुंदर चारोळे, वेलदोडे, खूप छान असं ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून देते. ओके, आणि त्याला बोलते की तू ही खीर घे, तुझा बर्थडे आज, हे खाय. तर त्याने फर्स्ट टाइम खीर बघितली. तर तो बोलतो, आई हे काय आहे? तर आई बोलली, खूप ही खीर आहे, खूप टेस्टी असते, खूप छान असते, तू खा. तर तो मुलगा बोलतो, हे मम्मी हिरवं हिरवं याच्यामध्ये काय आहे? तर मम्मी बोलते, बेटा ते वेलदोडे आहे, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. तो बोलतो, नाही मी नाही खाणार, हे वेलदोडे याच्यातून काढून टाक. ओके, मग मम्मी बोलते, आता खा, मी वेलदोडे काढले. तो मुलगा बोलतो, मम्मी लाल लाल काय आहे? हा कचरा काय आहे? मम्मी बोलते, बेटा ते केसर आहे, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. नाही मम्मी, ते काढून टाक, मी खाणार नाही. ओके, ते पण काढलं. परत छोटेसे ड्रायफ्रुट्स असतात. परत मम्मी बोलते, आता तरी खा. तो मुलगा बोलतो, नाही, याच्यातले ते काजू बदाम त्याला काहीतरी कचरा वाटतो, हे पण काढून टाक. आई ते पण काढून देते, तरी पण तो खायला नाटकच करतो की याची टेस्ट अशी आहे, तशीच आहे. ओके, आता आईचं इंटेन्शन कसं होतं, त्याला टेस्टी खीर बनवून द्यायची, स्वादिष्ट, बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो ही स्टोरी इथे कशी रिलेट करते. हे बघा, 5 दिवसाचा कोर्स. आता तुम्ही इथे हजर आहे, खूप छान आहे. हे बघा, कोर्स फ्री आहे, खूप छान. मी तुम्हाला सिलेबस पण सांगितलाय. तरीही 5व्या दिवसापर्यंत लोक टिकत नाहीत. 1 तास रील बघतील इंस्टाग्रामवर, एक तर स्क्रोलिंग करायला लागले 3 तास बघतील, पण आता इतकं इम्पॉर्टंट असं काही ज्ञानाचं असेल बघणार नाही. फ्रीच आहे म्हणून काही लोक, आता सॉरी टू से, पण खरंच सिरियस नसतात काही लोक व्हिडिओ. इम्पॉर्टंट असेल काम करायचं तर ठीक आहे, पण विनाकारण मग व्हिडिओ बंद करून ठेवायचे, दुसरं काही करायचं, याच्याने काय होतं, लक्ष लागत नाही. आलं लक्षात? तर फ्रीची किंमत करत नाही, हेच डॉक्टर मिका हुसेननी सांगितलंय. पण तरी पण मला त्याचा फरक पडत नाही, कारण मी अवेअरनेस लेवलवर करतो. ओके, कारण लोकांना खूप गरज आहे याची. कारण पैसावालाही तेवढाच भावनिकदृष्ट्या दुखी असतो आणि गरीबही तेवढाच दुखी असतो. ओके, तर म्हणून मी फ्री शिकवतो आणि लेवल 2 लेवल 3 ला आला की मी समजून घेतो की भविष्यात कधी आलं तर इन्कम त्यातूनच जनरेट झाला, असं एक समज करून घेतो, म्हणून फ्री शिकवतो. ओके, तर फ्रीच असणारे काही टेन्शन घ्यायचं नाही. आता जसं प्रत्येक कम्युनिटीचे काही ना काही रूल्स असतात, तर रेकीमध्ये सुद्धा रूल्स आहे. ओके, तर रेकीचे सुद्धा फक्त 5 रूल आहे, 5 नियम आहेत. खूप साधे सोपे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, चला हे बघा, 5च रूल आहे. हवं असेल, हे बघा, जर तुम्ही पुढच्या प्रवासात माझ्या बरोबर आले, हे मी तुम्हाला सारखं सारखं आठवण करून देईल. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर 5 सिद्धांत काय आहेत? फक्त आजसाठी मी रागावणार नाही. मी सगळं सांगेल, काय 5 सिद्धांत इम्पॉर्टंट आहे. ओके, फक्त पहिला आहे, हवं तर जो सिरियस स्टुडंट असेल प्लीज लिहून घ्या. ओके, चला, फक्त आजसाठी मी रागवणार नाही. कशासाठी नाही रागवणार? कारण काय होतं रागाने? आता राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनःशांतीवर परिणाम करू शकतो. ओके, आता किती लोक तुमच्यापैकी असे की तुमच्या काही कुटुंबामध्ये खूप वर्षांपासून बोलणं नाही, पण ते फक्त एका व्यक्तीमुळे, तो एक व्यक्ती काहीतरी चुकीचा बोलला होता त्या भांडणामध्ये, आणि कुटुंबाचे 10-20 वर्षापासून वाद आहेत. असं होतं की नाही, सांगा मला चॅट बॉक्समध्ये. असं होतं की नाही? एक व्यक्ती काहीतरी बोलून जातो, फॅमिली मेंबर, आणि कुटुंब बऱ्याच दिवस बोलत नाही. ओके, असंही होतं.
सेकंड थिंग राग. आता तुम्ही मला सांगा, जेलमध्ये किती कैदी आहेत? सुनील सर बोला, काय बोलायचंय का तुम्हाला? हा बोला. मी तुम्हाला अनम्यूट करतो. ओके, तुम्ही हा बोला सर. सर नमस्कार. नमस्कार सर, बोला. सर मी सुनील शुक्ल. बोला. ऍक्च्युली मी पनवेलमध्ये राहतो. पण माझ्या याच्यात एक प्रॉब्लेम असा वाटतो की माझी मोठी मुलगी जी माझ्यावर खूप म्हणजे मला वाटतं अशी अँग्री होते आणि जी माझ्यावर जास्त ती बोलत नाही. आणि आता ऍक्च्युली मी झालो आता 50 वर्षाचा. पण माझं आत्ता काय झालंय, ऍक्च्युली ऍक्सिडेंटल गोष्टी झाल्या आणि मी घरी आहे. म्हणजे मला जो जो 6 महिने तरी मला घरी बसण्याचं सांगितलं गेलंय. आणि इतकी सर परिस्थिती वेगळी आहे की माझं हे जे आहे म्हणजे आपण म्हणतो मेंटल काही गोष्टी थोड्याशा चेंजेस झाल्या. तर चेंजेस म्हणजे कसं की मला काही गोष्टी म्हणजे मी विसरून जातो. ते वर्ड्स मी आठवत नाही. त्याचं कारण असं झालंय सर की माझा मागचा जो मेंदू होता त्याचं थोडस त्यांनी ऑपरेशन केलं, कारण तेच ओपन झालं होतं. आणि त्याच्याच बरोबर ऍक्च्युली अजून एक गोष्ट आहे जी या साईडचा जो आहे राईट हँडचा ENT तो माझा बंद आहे. म्हणजे त्याला फारच कमी असा आवाज येतो. ठीक आहे सर, परत तुम्ही कंप्लेंटच सांगताय, मी काल सांगितलंय. आणि जी तुमच्या मुलीची कंप्लेंट आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन आजचं उद्या, त्याच्यानंतर मी परत तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. ओके, मग आपण फ्लो पासून तुटून जाईल. आता मी रेकीची सिद्धांत शिकवतोय आणि हे तुमचं आता मेडिटेशन नंतर कळून जाईल. ओके, तर पूर्ण क्लास झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. ओके, तर राग का इम्पॉर्टंट असतो, ओके, मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सगळे नोटीस करा, जेलमध्ये जे कैदी असतात ते सगळे सराईत गुन्हेगार असतात का? रागाच्या एका क्षणामध्ये काहीतरी करून तो माणूस तिथे जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. बरोबर की नाही? ऍग्री की नाही सांगा? आणि काय होतं, जन्मठेप भेटली तर एका क्षणामुळे तो आयुष्यभर मुलांना, मुलींना, पत्नीला नाही भेटू शकत, आईला. आणि त्याचं आयुष्य एकदम हेल होऊन जातं. कशासाठी? एक क्षणाचा राग. ओके, तर राग म्हणजे खरंच, रागावर तुम्हाला काय करायचं आहे? निरेकी काय सांगतं, एक लक्षात घ्या, तिथे काय लिहिलेलं आहे, मी राग करणार नाही असं लिहिलेलं नाहीये. तुम्हाला मी परत एक्सप्लेन करून सांगतो, तिथे नीट काय लिहिलेलं आहे की, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. रागवणार नाही असं नाही लिहिलंय, फक्त आजसाठी. ओ जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. ओके, तर फक्त आजच्यासाठी करायचं. ओके, अशा मॅम आपण शेवटी क्वेश्चन आन्सर घेऊ. ओके, तर आपल्याला फक्त आजसाठी मी रागवणार नाही लक्षात घ्यायचं आहे. तर दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके, आता चिंता, चिंता शब्द बघा, चिंतामधून हा जर मी अनुस्वार, हा टिंब काढला वरचा, चीच्या वरचा अनुस्वार काढला तर काय होईल याचं अक्षर? काय होतं चिंतावरून, तो जर आपण टिंब काढला तर काय होतं त्याचा अर्थ? त्याचा अर्थ होतो चिता. व्हेरी नाईस अनिता मॅम. तर चिंता काय करते आपल्याला? चिता आपल्याला मरणानंतर जाळूनच टाकते, गेलं मोक्ष भेटला, गेलो कुठेतरी. पण चिंता काय करते? जिवंतपणी जाळते. ओके, तर असं बोलायचं नाही मी चिंता करणार नाही, नॅचरल स्वभाव आहे, ते येणारच आहे चिंता आपल्याला. पण रोज उठल्यावर बोलायचं, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके, अंडरस्टँड? फक्त आजसाठी. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल म्हणजे काय आहे? मी आजसाठी कृतज्ञ राहील. आता कंप्लेंट सोडून द्या करणं. ओके, आता तुम्ही किती गोष्टीसाठी कृतज्ञ आहे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, का ग्रेटफुल राहायचं. तुमच्यातला इथे प्रत्येक जण कुणा ना कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ओके, एक्सप्लेन करू कसं? तुम्ही जर स्वतःच्या घरामध्ये राहतायत, तर तुम्ही एका भाड्यातल्या घरात राहणाऱ्या माणसाच्या स्वप्नातलं आयुष्य जगतायत. ओके, जर तुमचं भाड्याचं घर आहे तर तुम्ही रस्त्यावर, स्ट्रीटवर राहणाऱ्या माणसाच्या स्वप्नातलं आयुष्य जगतायत. तुम्ही एखाद्या बँकेत अकाउंटंट असाल तर तुम्ही बँक मॅनेजरच्या, म्हणजे एक बँक मॅनेजर असाल तर काय करताय? एक अकाउंटंटच्या स्वप्नातलं आयुष्य जगताय. आलं लक्षात? एक बँकेत तुम्ही अकाउंटंट जरी असाल तरी पण तुम्ही तिथल्या एका सिक्युरिटी गार्डच्या स्वप्नातलं आयुष्य जगतायत. ग्रेटफुल राहायचं, कंप्लेंट करायला कधीच संपणार नाही. ओके, पण ग्रेटफुल राहायचं. छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही जितके ग्रेटफुल राहाल तेवढं तुम्हाला
त्या क्रिएटरचा आशीर्वाद भेटणार आहे. ओके, तर फक्त आजच्यासाठी मी ग्रेटफुल राहणार आहे. ओके, तर हा खूप सोपे सोपे नियम आहे. ओके, काहीच अवघड नाही, फक्त आजसाठी बोलायचं आहे. पण एवढं जीवनात घेतलं की खूप छान आहेत. आणि जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. कुठलंही काम करा, वॉचमॅन आहे नाही तर एखाद्या मोठ्या पदावर काम करतायत, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. बरेच लोक आहे त्यांना काम पण भेटत नाही. ओके, तर जे भेटलं आहे त्याला आभारी मानून इमानदारीने काम करायचंय. ओके, चला, तर हे झाले. आणि शेवटचं आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. म्हणजे मराठीमध्ये बोलतात भूतदया. सर्व सजीव प्राण्यांवर, स्वतःवर, इतरांवर, सर्वांवर तुम्हाला काय करायचं आहे, दया दाखवायची, फक्त आजसाठी. ओके, आजसाठीच बोलायचं, नेहमीसाठी नाही. असं करून करून तो रोजचा दिवस आपल्याला एक दिवस खूप मोठ्या लेवलवर घेऊन जातो. ओके, अशा गोष्टी आहे. आता रेकीमध्ये पुढे असतात सिम्बॉल्स, असतात असे चोकुरेसे, की म्हणजे रेकीचं बेसिक असतं ते, नंतर मी तुम्हाला सांगेल. डिस्टन्स हिलिंग करू शकतो, दूरस्थ उपचार करू शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही जे शिकताय त्याला बोलतात लेवल 1. आता तुम्ही रेकी लेवलवर काय शिकताय, तर हे काय असतं, प्रवेशस्तरीय रेकी प्रशिक्षण आहे, जिथे रेकीचा इतिहास, स्वतःला रेकी कशी द्यायची. तुम्हाला आता तुमचं शक्तिपात करून दिला जातो, कुठलेही सिम्बॉल ऍक्टिव्हेट करून दिले जात नाही. पण हा तुमचा शुद्धीचा स्वयंउपचाराचा काळ असतो, तुम्हाला स्वतःला रेकी द्यायची. सेकंड डिग्री रेकी काय असते, सेकंड लेवल, याच्यामध्ये तुम्हाला 2 सिम्बॉल अटेंड करून दिले जातात, 3 सिम्बॉल. एक चोकुरे असतो ज्याच्याने तुमची हिलिंग कॅपॅसिटी 40% वाढते. तुमच्याकडे एक सेहेकी बॅलेन्सिंगचा सिम्बॉल शक्तिपात करून दिला जातो. आणि तिसरा होंश जेशोनेन म्हणजे कनेक्टिव्हिटी. तुमचा जो क्लायंट असेल, पेशंट असेल, तो तुमच्या समोर, ज्याला हिलिंग करायची आहे, नातेवाईक, मुलं असतील, विदेशात असतील, दुसऱ्या शहरात असतील, तुम्ही इथे बसून त्याला हिलिंग देखील देऊ शकतात. तर याची ऊर्जा, तुमची पातळी 40% होते. थर्ड डिग्रीमध्ये काय होतं, थर्ड डिग्रीमध्ये तुम्हाला डायक्युम्यू नावाचा सिम्बॉल अटेंड करून दिला जातो, आणि 100% क्षमतेने तुम्ही तुमच्या ऊर्जा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. चौथा स्तर असतो ग्रँड मास्टर, जो मी आहे. तुम्ही इतरांना शक्तिपात म्हणजे ग्रँड मास्टरचा शक्तिपात देऊ शकतात, आणि तुम्ही एक टीचर होऊन जातात. ओके, आणि तुम्ही सर्वांना रेकीचे वेगवेगळे शक्तिपात देऊ शकतात. आलं लक्षात? असे काही सिम्बॉल्स असतात त्याच्यामध्ये, बेसिक बेसिक आहे. ओके, आता शक्तिपात काय असतो, अटुनमेंट, खूप लोक मला विचारतात, सर याच्याबद्दल खूप कन्फ्युजन आहे, नीट सांगा. ओके, आता मी अगोदर तुम्हाला वाचलेलं सांगतो, नंतर एक्सप्लेन करतो. ओके, आता अटेनमेंट म्हणजे रेकी मास्टर कडून विद्यार्थ्याला रेकी ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आवश्यक ऊर्जा केंद्र उघडून देण्याची प्रक्रिया, म्हणजे चक्रास. ओके, आता प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. नीट लक्षात घ्या, आपल्यामध्ये ऑलरेडी ती हिलिंग ॲबिलिटी आहे. आपल्याला परमेश्वराने ते दान दिलेलं आहे, फक्त आपण कुठे ना कुठे विसरलाय. ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतर करतो. आणि काय करतो, आपण याच्याने आपले चक्रे ओपन होतात, आणि आपण काय करतो, याच्याने आपल्याला ही ऊर्जा आपण स्वतःसाठी, इतरांसाठी वापरू शकतो. तर अटेनमेंट एक पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रेकी मास्टर विद्यार्थ्याच्या ऊर्जा प्रणालीमध्ये म्हणजे चक्रासमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. हाताच्या विशिष्ट मुद्रा, पोझिशन आणि सिम्बॉलच्या सहाय्याने तो थर्ड आयला, क्राऊन चक्राला, हार्ट चक्राला, वरच्या चक्राला एनर्जी दिली जाते. चक्रास आपण उद्या शिकणार आहे. ओके, तर अटोनमेंट नंतर काय होते, रेकी ऊर्जा कायमस्वरूपी सक्रिय होते, जीवनभर तुमच्या बरोबर असते. आपले चक्रे बॅलन्स होतात, उपचार क्षमता वाढते, आपली हिलिंग ॲबिलिटी वाढते, आत्मिक उन्नती होते, इंट्युशन लेवल वाढतं, आत्मज्ञान. ओके, स्ट्रेस, चिंता, नकारात्मकता दूर होते. ओके, तर निष्कर्ष, अटेनमेंट ही रेकीच्या मार्गावर प्रवेश करण्यासाठी एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. रेकी मास्टरद्वारे दिलेले अटेनमेंट म्हणजे दैवी ऊर्जा जागृतीचे द्वार आहे. हे विद्यार्थ्याला उन्नत आणि सशक्त बनवते. आता मी एवढं थेरॉटिकल जात नाही. ओके, मी प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला, शक्तिपात काय असतो, अटेनमेंट काय असते. आता हे अटेनमेंट शक्तिपाताचे प्रकार असतात, हे मी जरुरी नाही, मी उसवी रेकीचं सांगतो, ओव्हरऑल सांगतो. आता जसं एनलाइटमेंट आहे, आपल्याला हे सेल्फ रिअलायझेशनने सुद्धा भेटते. जसं ते डॉक्टर मिका उसू आहे, गौतम बुद्ध आहे, हे सगळे ध्यानी लोक असतात. ओके, यांनी ध्यान करून ते मिळवलंय, तर त्यांना बोलतात सेल्फ रिअलायझेशन. दुसरं असतं की कुणी दुसऱ्याने रिअलाइज करून देणं. म्हणजे आता तुम्ही बघा, जेव्हा हे सगळे रामायणामध्ये सगळे त्या रावणाचा शोध, सीता मातेचा शोध घेत घेत लंके इथपर्यंत गेले, कन्याकुमारीपर्यंत, समोर दिसला समुद्र.
आता का इथून पुढे कसं जायचं. आणि मग आपण त्या याच्यात बघतो की जे जामवंत होते त्यांनी मारुतीला काय करून दिलं, रिअलाइज करून दिलं की तुझ्यामध्ये अशा अशा शक्ती आहेत, पण मधल्या काळामध्ये तू विसरलेला होता. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की नाही. लहानपणी त्यांना सर्व शक्ती होत्या, नंतर ते विसरले. त्यांनी इरिअलाइज करून दिलं, ओके, जामवंतांनी. आणि ते त्यांना ते झालं, याला बोलतात शक्तिपात. जसं तुम्ही आता बघा, ख्रिश्चनिटीमध्ये काय होतं की 1 मिनिट, ख्रिश्चनिटीमध्ये काय असतं की जीसस क्राइस्ट बोलतात की ते देवाचे पुत्र होते. आणि ते सगळ्यात टॉपला, म्हणजे ते सर्वात देवाचे पुत्रच बोलायचे की येशू ख्रिस्त होते. पण तरीही त्यांच्या अगोदर त्यांचे असं बोलतात की त्यांचं भाऊ होता एक, त्यांच्या अगोदर आलेला, तर त्यांनी त्यांच्याकडून अटोनमेंट करून घेतलेलं. त्यांचा आता बाप्तिस्मा असं बोलतात त्यांच्यामध्ये, तर करून घेतलं. दुसरं अजून सांगायचं झालं तर ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यात करायलाच लागतात. आता तुम्हाला माहिती आहे का, श्रीकृष्ण आणि जे बलराम होते त्यांचे एक गुरु होते. कुणाला माहिती आहे का त्या गुरूंचं नाव काय होतं, त्या ऋषींचं नाव काय होतं? ते पण हे शिकायला ऋषी सांदीपनी महाराजकडे गेले होते. तुम्हाला काही माहिती आहे थोडं, कुणी आहे का ज्याला खरंच माहिती असेल या गोष्टी? तर सांदीपनी महाराज होते. तुम्ही बघा ते रामायणचे जुने एपिसोड बघा, याचे महाभारताचे वगैरे, ओके. तर त्यांनी काय केलेलं, त्यांना ते सगळं चक्रा जोरा त्या एपिसोडमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. तर गुरुची गरज प्रत्येकाला लागते, ह्या गोष्टी खूप इसेन्शियल आहे, ओके. तर हिलिंग तर तुम्ही करूच शकतात. परमेश्वराने तुम्हाला खूप परफेक्ट पाठवलंय, फक्त आपण कुठे ना कुठे विसरून जातो. थँक्यू मॅम. संदीपनी ऋषी होते ते परफेक्ट. तर हे बघा, मग मी तुम्हाला काल पण सांगितलं, देव वगैरे पृथ्वीवर जन्म का घेतला? आपल्याला शिकवायलाच घेतलाय की हे जीवन जगत असताना कसं जगायचंय. चक्रा जोरा खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. मोठे मोठे डॉक्टर सायंटिस्ट सुद्धा याची प्रॅक्टिस करतातच, ओके. ध्यान, चक्रा जोरा, याला कोणी चुकलं नाही, ओके. तर आता तुम्हाला फ्रीमध्ये भेटते तर प्लीज मनापासून घ्या. नाही तर तुम्ही मनात ठरवा की याची मी खरंच 5,000 पे केली आहे फी, आणि तसं तुम्ही बसा. खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, लाईफ टाईम लक्षात राहण्यासारखं आहे, ओके. चला, आता आपला इतिहास झाला, रेकी काय असते ते पण झालं. आता मला बघू द्या आजचं अजून काही बाकी आहे का, मग आपण नाही तर मेडिटेशन घेऊ. तर खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. ओके चला. ओके चला, आता आपण मेडिटेशन घेऊया. तर आता काय करायचंय, मी तुम्हाला रेकीची हिलिंग पाठवणार, ओके. तुम्हाला मी इथून रेकीची हिलिंग देणार. तर तुमचा आता व्हिडिओ ऑन पाहिजे, माझा व्हिडिओ बंद पाहिजे. याचे काही नियम आहे. फोन सायलेंटवर ठेवा प्लीज. आणि प्लीज व्हिडिओ ऑन करा, कारण माझी हिलिंग तुम्हाला पोहोचली पाहिजे रेकीची. बघा ऊर्जा कशा पोहोचतात, ओके. 10 मिनिट लागणार आहे. हेडफोन घालून बसा प्लीज. घरच्यांना सांगा, वन्स इन अ लाईफ टाईम आहे हे मेडिटेशन, मी परत घेणार नाही. पुढच्या लेवलला आले तरी घेणार नाही. एकदाच असतं आणि खूप प्रभावी आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायचं गेलं तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ओके. काय इम्पॉर्टंट आहे. चला, झाल्यावरच सांगतो तुम्हाला. खूप सुंदर आहे, फक्त फॉलो करायचं. काही करत असताना एक लक्षात घ्या, कधी पण गुरुला सरेंडर व्हायचं, ओके. आपण सरेंडर म्हणजे जेव्हा आपण समर्पित होतो कुणाला, तर ऊर्जा चांगल्या ग्रहण होतात. तर समर्पण भाव ठेवा, ओके. चला, आता मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे. नीट बसायचं आहे, मन लावून करायचं आहे, फक्त फॉलो करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, मन लावून केलं ना, बघा तुम्ही कसं रिॲक्शन असणार. मी आपण सर्वांची आज हे करू, ओके, रिॲक्शन घेऊ कसं असतं, ओके. चला, 1 मिनिट, मला माझा व्हिडिओ बंद करतो. सगळं मला बघू द्या, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन आहे का, ओके. चला. अच्छा, स्मिता मॅम जुन्या स्टुडंट आहे, नाही केलं तरी चालेल. करायचं तर तुम्ही करू शकता, ओके. स्मिता वाहुल मॅम, ओके. चला, थँक्यू सो मच. बऱ्याच लोकांचे व्हिडिओ, ओके. थोडेच बाकी आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढची बॅच कधी असेल तर तेव्हा तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम असेल तर. गोल्डन चान्स असेल तर विसरू नका, ओके. चला, आपण स्टार्ट करूया आता. माझा व्हिडिओ मी बंद करतो. फक्त माझा आवाज ऐकू येईल पुढचे 10 मिनिटं, ओके. चला. चला, डोळे हलके बंद करून घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आजच्या ह्या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी
जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि या जीवन प्रवासात आपण एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी खूप जास्त दुःखांचा बाण मनामध्ये आहे. आणि त्या दुःखामुळे आपण सफर होतो आहे. प्रयत्न करूनही आपण त्या दुःखामधून बाहेर येऊ शकत नाही. तर आज आपण आपल्याला अलाव करणार आहे त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. कारण त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी घेऊन आपल्याला जगायचं आहे. पण त्या व्यक्तीच्या जाण्याने जे जीवनात दुःख झाले आहे, त्या दुःखाला जे आपण पकडून ठेवतो आणि ते शेवटी आपल्या शरीरावर आजाराचे कारण आहे. आणि आपण जर त्यांना खूप चांगल्या भावनेने त्यांची आठवण ठेवली तर जीवन खूप सुंदर आहे. त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या चांगल्या आठवणींना आज आपण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. आणि दुःखाला आज आपण थोडं लांब करणार आहोत. फक्त चांगल्या गोष्टी आज आपण आठवणार आहे. फक्त स्वतःलाच परवानगी द्यायची आहे. ह्या ध्यान साधनेतून बरेचसे व्हायब्रेशन्स शरीरावर तयार होतील. पण आज खाली होऊन जायचे आहे. जेवढे तुम्ही अलाव कराल स्वतःला, तेवढाच सुंदर रिझल्ट तुमच्या आयुष्यात येणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केलेले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केलेल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद,
पॉझिटिव्हिटी यालाच आपण स्टोअर करणार आहे. जीवनात सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद यालाच आपण स्टोअर करणार आहे. चला आता एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासामध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल. त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आपल्या शब्दांनी जर आपण कुणाला दुखावले असेल, तर त्याची माफी मागून टाका. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्यासोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार आहे किंवा त्यांची माफी मागणार आहे, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अलाव युअरसेल्फ. परवानगी द्या की तुमच्या जीवनात ज्याही व्यक्तींनी गेल्या 1 महिन्यात दुःख क्रिएट केले आहे, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाव युअरसेल्फ. माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा.
आपण सर्व ह्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे आणि तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं. तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलेलं आहे त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, माफ करा त्या व्यक्तीला. माफ करा. तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. कळत नकळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. अलाव युअर सेल्फ. मनाच्या गाभाऱ्यात सगळ्या चांगल्या घटनांना कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात सगळ्या चांगल्या घटनांना कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्या आठवणीने आजही तुम्ही खूप व्याकुळ होत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखांच्या छटा असतील.
आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा आणि सगळ्या दुःखांना मनातून आज मोकळे करा. गेल्या 10 वर्षातील प्रत्येक दुःखाच्या क्षणांना मोकळे करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. तुमच्या मनामध्ये आणि औरामध्ये व्याप्त आहे. म्हणून आज आपल्याला ह्या सगळ्या दुःखांना बाहेर काढायचे आहे. सगळ्या दुःखातून स्वतःला बाहेर काढायचे आहे. कारण ते सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. या 10 वर्षामध्ये कोणीही तुम्हाला शब्दाने, कृतीने दुखावलं असेल, त्या प्रत्येकाला माफ करा. प्रत्येकाला माफ करा. आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. अलाव करा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. आता अगदी तुमचे शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या ह्या क्षणामध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. आणि जे ही सफरिंग आहे, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, त्या सर्व सफरिंगला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफी देऊन टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. खूप कठीण आहे माफ करणे, पण आज माफ करून टाका. आणि ह्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा. आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा.
आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, वाढदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा, ते छोटंसं बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभव करा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. सुखादाने सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याची आज तीच कोरी पाटी नव्याने ईश्वराने तुमच्या हातात दिली आहे. ईश्वराने ईश्वराने ती कोरी पाटी तुमच्या आता हातात दिली आहे. आता त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. ती कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा. कारण हे सुंदर स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झाला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवी ऊर्जा दिली आहे, नवजीवन दिले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. आपल्या चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. या स्माइल ऊर्जेने आता तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जी ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या फक्त उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे, एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माइलची ऊर्जा तुम्ही ग्रहण करत आहात. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणा. स्माइल, स्माइल, स्माइल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस, कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आता आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त, जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथे जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आज, आत्ता, ह्या क्षणापासून पुढे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक सुंदर स्माइल क्रिएट करणार आहे आणि एक सुंदर स्माइल क्रिएटर देखील बनणार आहे. की जीही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या उपस्थिती मात्रेने
त्याच्या जीवनात एक सुंदर स्माईल आणि आनंद क्रिएट होणार आहे. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. थँक्यू सो मच. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. हळूवार डोळे उघडायचे आहे. दोघे हात रब करून घ्या. ऊर्जा पूर्ण आपल्या शरीरात जाऊ द्या. ओके, चला. थँक्यू सो मच. ओके, चला. ओके, चला. थँक्यू सो मच. आता कसं असतं, कशासाठी घेतलं मी? चला. ओके, चला. घेतलं मी कशासाठी आता तुम्हाला सांगतो मी. उद्या तुमचा शक्तिपात करायचा आहे. आणि एवढ्या पवित्र ऊर्जा आपल्या माइंडमध्ये काय काय स्टोर आहे, कुणासाठी काय काय ठेवलंय, असं डायरेक्ट घेऊ शकतो का? आता माझ्याकडे एक्झाम्पल आहे, मोठे मोठे मोटिवेशनल स्पीकर देतात ना, तर तसं एक्झाम्पल सिम्पल आहे. हे बघा, सिम्पलच आहे. आता याच्यात भरलेल्या ग्लासात अजून पाणी टाकू शकतो का? नाही टाकू शकत. ग्लास रिकामा असेल तरच नवीन पाणी, नवीन ऊर्जा फीड करू शकतो. मग वाटतं की नाही थोडंसं खाली झालं तुमचं? चला, आता मला सांगा एक्सपिरियन्स कसे होते, कुणाचे काय वाटतं. ओके, चला. हँड रेज करा आणि मला सांगा. आता त्या सरांना कळालं असेल सफरिंग काय असतं. ते टेन्शनच तुमच्या आजाराचं कारण बनतं. ओके, माफ करायचंय. बोला निर्मला मॅम, बोला. खूप सुंदर वाटलं सर. आणि हम्म, बॅकला गेल्यानंतर ना सगळे सुख दुःख किंवा जो पण अँगर होतं ते गेलं किंवा सगळे दुःख निघून गेले तर. आणि नवी कोरी पाठी मिळाल्यामुळे आता इथून पुढेच लाईफ पण खूप सुंदरच असणार आहे. चला. थँक्यू सो मच. असंच पॉझिटिव्ह राहायचंय. ओके. ओके, चला. अजून कोणी आजच्या कोण आहे? ऋतुजा मॅम, काय नाव आहे? ओके, 1 मिनिट. बोला मॅम, काही बोलायचंय का तुम्हाला? हा. हो, म्हणजे खूप छान वाटलं मेडिटेशन केल्याच्या नंतर, की ओके. म्हणजे जी तुम्ही 10 वर्षानंतरच्या ज्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टी आठवल्याच्या नंतर काही आनंदात आपण त्या कैद करायला सांगितल्यात ना, त्याचा आनंद म्हणजे तो आता खूप आहे. म्हणजे जे मी इतकी नर्वस होते सकाळपासून, थोडंसं कामाचं टेन्शन होतं, ते सगळं रिलीफ झालं आणि आतून जो आनंद आहे ना, तो आनंद बाहेर आला. म्हणजे तो मनापासून एखादी गोष्ट वाटते तसं आता खूप म्हणजे फ्री वाटते. आणि तो आनंद आहे ना, तोच असं ठेवायचा आहे कायम जवळ. चला, असंच असंच राहणार आहे आता तुम्ही. ओके, आता बघा होणार. चला, व्हेरी छान, नाईस. असंच होणार. तथास्तु, बरं का. तसेच सुखी राहणार. अजून कोणी असलं की थँक्यू. आपण मग, मला आता काय करायचंय ना, उद्याचं टाइम टेबल द्यायचंय. ओके, उद्या तुमचा शक्तिपात असणार, त्याचं थोडंसं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचंय. प्लीज लक्षात घ्या. उद्या खरंच तुमचं सकाळी 6 वाजता 2 बॅच असतात, एक मॉर्निंग आणि एक इव्हिनिंग. तर मॉर्निंग बॅचला ज्यांना यायचं असेल, सकाळी 6 वाजता 10 मिनिटाची प्रोसेस असते. सकाळी 6 वाजता एकदा बॅच ओपन होईल आणि दुसरी 6:15 वाजता. तर ज्यांना 6 वाजता जॉईन करायचं त्यांनी 6ला या, ज्यांना 6:15ला जॉईन करायचं त्यांनी 6:15ला या. पण याच्यात एक नियम असा आहे की, चला. प्रदीप सर, ओके, ठीक आहे. चला, खूप इमोशन येतात ह्या मेडिटेशन. ओके, माफ करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. तर उद्या येताना प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे एक, जर ज्यांना शक्तिपात करायचा असेल ना, मोस्ट वेलकम आहे. फक्त नावाने जॉईन करायचं आहे. मला शक्तिपात येताना नाव माहिती पाहिजे. VOV3212 मला शक्तिपात नाही देता येणार. आपल्या नावामध्ये ऊर्जा असते. ते पेंडुलम मध्ये तुम्हाला कळेल. सबकॉन्शियस माइंडला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ओके, तर जसं काही नावं आहेत बऱ्याच जणांचे, ओप्पो, विवो, iPhone 16 Pro Max, असं नाही. उद्या येताना आपल्या नावाने जॉईन व्हायचं आहे. ओके, तर तर सकाळी 6ला या, नाहीतर 6:15ला आले तरी चालेल. कारण मला मग सेट करायला टाइम लागतो सगळ्यांची पोझिशन. दुसरं, उद्या तुम्ही जितके पण लोक बसणार, मला क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. रूट चक्र म्हणजे आपल्या जनेंद्रियापर्यंत, खालपर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. ज्यांना बसायला शक्य नाहीये त्यांनी वरती खुर्चीवर बसलं तरीही चालेल. ओके, झोपून नाही देता येणार. ऍटलिस्ट खाली बसा, नाहीतर तुम्ही वरती बसले तरी चालेल. चेअरवर, बेडवर बसले तरी चालेल. 7 चक्र दिसले पाहिजे. नावाने जॉईन करायचं आहे, एवढीच अट आहे. ओके, हो. सकाळी 6 वाजता आहे आणि 6:15 वाजता दुसरी बॅच राहील. सकाळीच
त्याचं ऍक्टिव्हेशन आपण बॅचमध्येच घेणार आहे. जे लोक संध्याकाळीचे बॅचचे सकाळी शक्तिपात घ्यायचा, ह्या बॅचमध्ये ऍक्टिव्हेशन असणार आहे. ओके. आणि जे सकाळच्या बॅचला आहे त्यांचं 10 वाजता ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. पाणी वगैरे चार्ज करायचं उद्याच शिकवलं जाईल. उद्या 7 चक्र काय असतात, ओरा काय असतो, खूप डिटेलमध्ये समजून घ्यायचंय. ओके. तर सर्वांचं मोस्ट वेलकम आहे. उद्या तुम्ही येऊ शकतात. ओके. आणि काहीच घाबरायचं नाही, कुठलं व्रत वाक्याला लागत नाही, महिलांच्या समस्या आहे असं काही चालत नाही. बिंदास तुम्ही येऊ शकतात, घाबरायचं नाही. ओके. रेकी म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी आहे. जसं सूर्याचा प्रकाश सगळीकडे, हिलिंग एनर्जी सगळीकडे असते. ओपन माइंड न्यायचं, काहीच डाऊट ठेवायचा नाही. ओके. चालेल. आता त्याची लिंक तुम्हाला त्या दुसऱ्या ग्रुपवर येईल. अजूनही जे लोक त्या ग्रुपला जॉईन नाही आहे ते लेवल 1 ऑगस्ट त्या ग्रुपमध्येच लिंक येईल शक्तिपाताची. हा ज्या मेन ग्रुपवर लिंक येणार नाही. ओके. तर तो शक्तिपात तुम्ही ऑलरेडी कुणाकडून घेतला असेल, परत शक्तिपाताला यायचं नाही. शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. जरी तुमच्यातले काही दुसऱ्या ग्रँड मास्टर कडून घेतला असेल लेवल 1, परत यायची गरज नाही. तरी मी सर्टिफिकेट तुम्हाला देईल, पण शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. ओके. चालेल. आता उद्यासाठी काही कुणाला डाऊट आहे का विचारून घ्या, नाहीतर मग काही क्वेश्चन आन्सर असेल तर आपण घेऊया. कुणाला काही डाऊट वगैरे असेल तर विचारू शकतात. ओके. हा, संतोषी मॅम बोला. संतोषी पंधरे. ओके. तर मी अनम्यूट करतो 1 मिनिट. हा. ओके. आता कुठे गेला मॅम, मला सापडत नाही स्क्रीनवर. हा, 1 मिनिट मॅम, 1 मिनिट. तुम्ही करा अनम्यूट, अनम्यूट करा. मी बटन दाबलंय. तुम्हाला अनम्यूटचं बटन नसेल सापडत बहुतेक, मला वाटतं. काही नाही, कुणाला काय मेसेज मध्ये 1 मिनिट मला बघा. नाही होते का अनम्यूट? बरं चला, मनीषा बोरसे मॅम तुम्ही सांगा. ओके, मी अनम्यूट करतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा. अनम्यूट करा मॅम. मनीष बोरसे काय नाव आहे? ओके. काही विचारायचं आहे का तुम्हाला? हा, अनम्यूट करा. ओके. तर मी परत या ग्रुपवर तुम्हाला लिंक, ज्याला लिंक नाही भेटली त्या दुसऱ्या ग्रुपची, मला व्हॉट्सअपवर हाय करा. सर तुम्ही हा तेच विचारायचं होतं सर, दुसरा ग्रुप कोणता आहे असं? ठीक आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय पाठवा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. ओके. कारण सकाळी हो चालेल. शक्तिपाताची लिंक त्याच्यावरच येईल. ओके. तर हो. येऊन जाईल तुम्हाला आणि रात्री. आज सकाळी 10 वाजता नव्हतं का सर? नाही नाही, आज थोडं पॉवर कटचा प्रॉब्लेम झाला होता, तर आज सकाळची हो बॅच झाली नाही. ओके. चालेल. ठीक आहे. हो हो. ओके. चालेल. चला, अजून कुणाचे काही क्वेश्चन्स? ओके. शमिका मॅम बोला. अनम्यूट करतो तुम्हाला. हा. सर उद्या संध्याकाळी बॅच आहे ना 7 वाजता? हो आहे. तुमचं ऍक्टिव्हेशन बॅच मध्येच करून दिलं जाईल. शक्तिपात सकाळीच घ्यायचा आहे, ब्रह्म मुहूर्तावर घ्यायचा असतो. हा ऍक्टिव्हेशन बॅच पण सर मध्ये सकाळी शक्य नसेल तर? कधी ना कधी होईल तुम्हाला. बघा, 6 वाजता एक बॅच आहे, 6:15ला बॅच आहे. नाही सर, माझं स्कूल असतं, मी जॉबला आहे ना. हो का? मग तुम्हाला सॅटर्डेला सुट्टी असते, सॅटर्डेला करून दिलं जाईल. ओके. चालेल, ठीक आहे सर, थँक्यू. ते पण मला आठवण करून द्या. ओके. म्हणजे खूप रेअर केस मध्ये मी करतो, तसं असेल तर मला सांगा. ओके. चालेल. काय गायकवाड मॅम? ओके. बोला मॅम. VA हा गायकवाड. सर, हॅलो. हा, बोला मॅम. मला काही असं कुठलाच प्रॉब्लेम वगैरे नाहीये. ऑलरेडीच हॅप्पी आहे मी. ओके. स्टार्टिंग पासून म्हणजे आतापर्यंत कधीच कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाहीये. तसंच होऊ द्या तुमच्या. बघा, हा, पण तरीही एक रेखी म्हणजे काय, बोला बोला मॅम. पण रेखी म्हणजे काय असते त्याची इच्छा होती म्हणून मी याच्यामध्ये जॉईन झाली. आणि तुम्ही जे म्हणताय ना सर, तर त्याप्रमाणे म्हणजे मी एखादी गोष्ट मनात आणते आणि ती माझी ऑटोमॅटिक पूर्ण होते प्रत्येक वेळी. ते तुमचं ते आणि हे मला काही माहिती नाहीये ते तरी पण. तुमचं उद्या समजेल. ते तुमचं थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र खूप चांगलं ओपन आहे, म्हणून तसं होतं. ओके. सगळ्या चक्रांचं असतं. तर सुनील सरांना आता समजलं का? ते तुमचं मुलींचं सफरिंग तुमच्या आरोग्याचं कारण आहे. ओके. कधी प्रयत्न करा सर, मुलगीच आहे पोटची, एक दिवस आहे ना, सरप्राईज मेसेज पाठवा. छान गुड मॉर्निंग, छान काहीतरी लिहून पाठवा. नाही तिच्या डोळ्यात अश्रू आले तर सांगा, आहे तर आपलंच ब्लड आहे, आपलंच DNA. ओके. माफ करायची ताकद ठेवा. ओके. जेव्हा असं सगळे नातेसंबंध छान असतात, शरीर ऑटोमॅटिक नीट होतं. ओके. चालेल. चला, नेक्स्ट अजून अश्विनी मॅम बोला. तुम्हाला काय बोलायचं आहे का? म्हटले काल PDF पाठवली नाही तुम्ही?
काल मी पाठवली ती ॲफर्मेशनची. तुम्ही मला ग्रुपवर हे पाठवा आणि मी पाठवतो तुम्हाला. ओके. ठीक आहे. ठीक आहे. स्वाती मॅम, तुम्हाला काही विचारायचं आहे का? स्वाती सेवन चक्र जे आहेत ना, हा बोला. हॅलो, हा. ते 7 चक्र आहेत ते उद्या आपले ओपन होतील का म्हणजे? नाही, मी तुम्हाला सांगेल. ते मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यात सांगेल काय होईल. ओके. ओपन वगैरे काय नाही, मी तुम्हाला सांगेल काय असतं. आणि तो 1 डिटेलमध्ये ऑगस्ट शिकवेल. हा तो 1 ऑगस्ट जो ग्रुप आहे ना आपला, हो त्याच्यामधून मी लेफ्ट झाले कसं काय, मग मला पुन्हा ऍड करताल का सर? हो, करेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला हा मेसेज. चालेल ओके. चालेल चालेल ठीक आहे. ओके ओके, चालेल. चला, अजून कोणी? हो, चला. मॅमचं झालं. आशा उबाले मॅमचं हँड राईज आहे बऱ्याच वेळापासून. त्यांना खरंच विचारायचं आहे का? लेट मी चेक. आशा उबाले मॅम, काही विचारायचंय का तुम्हाला? डाऊट असेल तर विचारा. ओके. चला, नाहीये त्यांचं काही, तर उद्या. ओके. कोण आहे? वनिता मॅम. ओके, 1 मिनिट. हा, मला तुम्ही स्क्रीनवर दिसत नाही, मी अनम्यूट कसं करू तुम्हाला? अं, तुम्ही ते डिजिटल हँड राईज करा ना मॅम, मला तुम्ही दिसत नाही स्क्रीनवर. ओके, संतोषी मॅम आल्या परत. थांबा एक मिनिट, आता त्यांना म्यूट झालं. हा, संतोषी पंढरे मॅम, बघा बरं. दाबा ते बटन तिकडे, अनम्यूट म्हणून बटन येईल. हा, चला. ज्यांना ती लिंक आली नाही त्यांनी मला मेसेज करा ह्या आपल्या ग्रुपवर. ओके. मेन ऍडमिनचा ग्रुप आहे, की असे असे आली नाही, मी सांगेल. ओके. ते इथं माझा नंबर आहे, तुम्ही जॉईन झाले म्हणजे रेडमी, माझा नंबर तिथे असतो. ओके, ग्रुप ऍडमिन मध्ये. ओके. मॅम होत नाही संतोषी मॅम. ओके, बघा ट्राय करून. नाही होते. ओके. सुप्रिया भावे मॅम, बोला. अनम्यूट करा. सर सर 6 ते किती वाजेपर्यंत असेल? 10 मिनिट लागतात फक्त. ओके, काही वेळ लागत अच्छा, नाही. नाही तिचं स्कूल वगैरे हो, आहे ना, 10 मिनिटाचा, कॉलेजच्या. 10 मिनिट तरी द्या तुम्ही. पण लाईफ टाईम अच्छा. असतं, एकदा शक्तिपात घेतला परत कधीच कुठे करायची गरज नाही. नाही नाही, पण 6 वाजता ते म्हणजे एक अर्धा तास लागेल असं. नाही 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 नाही, 10च मिनिट लागतील. ओके. दुसरी तर लगेच सव्वासाला पाहिजे मला आणि 5 मिनिट. मग नंतरची बॅच 10ची आहे काय? हो, ती बॅच आहे, रेग्युलर बॅच आहे. ओके. 10 वाजता त्याच्यात अच्छा. तुम्हाला ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. ओके, वेगवेगळी बॅच. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके थँक्यू सर. ओके ओके, चालेल. चला, अजून आता स्वाती यादव मॅम, तुमचं झालंय ना, की विचारायचंय तुम्हाला काही? हँड रेज आहे, नाहीतर विचारलं असेल तर लो करा. ओके. चला, संतोषी मॅमचं काही अनम्यूट होत नाही, तुम्ही मला मेसेज केला तरी चालेल मॅडम. ओके. चल, आता थोडे मेसेज बघतो आणि आपण. ओके, चला. स्वाती यादव मॅम, थँक्यू सो मच. चला, मॅमचं होत नाही, नाही तर मग आपण आता उद्या भेटूया. ओके, सकाळी 6 वाजता. ज्याला नाही जमणार तो 6:15 वाजता. ओके. चला. चला, आज सगळ्यांनी ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. उद्या आपण सकाळी 6 वाजता भेटणार आहे. ओके. चला, थँक्यू सो मच.